विद्यार्थी मित्रांनो, एंड सेमचं जर प्रिपरेशन करत आहात तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी आहे. कारण मला नंबर ऑफ स्टुडंटने हा प्रश्न विचारलाय की सर थेरी सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा, न्यूमरिकल कसे अभ्यास करायचे आणि डेरिव्हेशन्स कसे लक्षात ठेवायचे. काही मुलं म्हणतात की सर न्यूमरिकल जमता पण थेरीज लक्षात राहत नाही, काही म्हणतात थेरी जमते पण न्यूमरिकलची भीती वाटते, कोणी म्हणतं डेरिव्हेशन होत नाही. सो हे कसे लक्षात ठेवायचे एंड सेमच्या दृष्टीने कमीत कमी वेळेमध्ये, या स्ट्रॅटेजी आता मी इथे शेअर करणार आहे. मित्रांनो सुरू करूया. पहिला आहे आपला थेरी सब्जेक्ट. बघा थेरीमध्ये काय असतं लक्षात घ्या. कुठला पण थेरी सब्जेक्ट हा बेसिकली तीनच गोष्टींचा बनलेला असतो. पहिलं तर त्याच्यामध्ये डायग्राम असू शकतं थेरीमध्ये, बरोबर. सेकंड त्याच्यात महत्त्वाचे पॉइंट्स असतात आणि तिसरा जो आहे काही महत्त्वाचे शब्द. ओके, या तीन गोष्टीशिवाय कुठलाच थेरी कॉन्सेप्ट बनत नाही. यस, पहिलं एक तर डायग्राम असेल, दुसऱ्या महत्त्वाचे पॉइंट्स असतात आणि तिसरा महत्त्वाचे शब्द असतात की त्यांच्यावरनं तुम्ही पूर्ण लिहू शकता. आता काही पोरं म्हणतात की सर मी 10 पानं वाचले आणि मला जसं तसं लिहायचं. मित्र असं होत नाही. तू 10 पानं वाचले ना, 10चे 10 तू कधीच लक्षात ठेवू नाही शकत. मी नाही, तू नाही, कोणीच नाही. मग या 10 मधून काय लक्षात राहतं अभ्यास करताना. या 10चं समजा 10 पानाचे तुझं पूर्ण हा टॉपिक आहे तर अभ्यास करताना त्याचं फक्त काय काय तू काढायचं. डायग्राम असेल ती तेवढे डायग्राम काढून ठेव, महत्वाचे पॉइंट्स असतील तेवढे लिही आणि काही महत्वाचे शब्द असतील तेवढेच लिही. म्हणजे या 10 पानाची हार्डली तुझा हाफ पेजची शॉर्ट नोट तुला बनवायची आहे. कळतंय तुला. थेरीचा अभ्यास करताना तू 10 पानाचा जर टॉपिक करतोय तर 10 पानाची हार्डली अर्ध्या पानाची तुझी नोट्स बनेल, शॉर्ट नोट. आणि जेव्हा ही फक्त तुझी ही तुला हाफ पानाचीच शॉर्ट नोट लक्षात ठेवायची आहे, याच्यावरनं तू अख्खचे अख्खे 10 पानाचे 10चे 10 नाही पण 10 पानामधलं जे मेन आन्सर आहे 1.5-2 पानाचं जे आपल्याला 7-8 मार्कला येतं ते आरामात तू लिहू शकतो. कळतंय. सो थेरीचा अभ्यास करणं आता इथून पुढे घाबरायचं नाही. काही कोणी काही सांगितलं काही लक्षात देऊ नको. एकदम सोपी आयडिया सांगितली जी मी सुद्धा फॉलो करायचे, तू सुद्धा फॉलो कर. अभ्यास करताना जो थेरीचा मोठा कॉन्सेप्ट आहे त्याच्यातले महत्वाचे शब्द असतील, काही पॉइंट्स असतील आणि डायग्राम आहे तेवढंच फक्त काढून ठेवायचं आणि तेवढंच लक्षात ठेवायचं, डोळे झाकून आठवायचं. या टॉपिक मध्ये ही डायग्राम आहे, किचॉफ्सला हा यशाची डायग्राम आहे, याची डेफिनेशन ही आहे, हे महत्वाचे पॉइंट आले पाहिजे, हे शब्द आले पाहिजे, बस. बाकी बिंदास लिहून टाक, गाणे लिहिले तरी चालेल, काही होत नाही. सो या पद्धतीने काम कर. इंजिनिअरिंग आहे, तू पास होऊन जाशील. कळतंय तुला. सो थेरीचा अभ्यास कळाला, या पद्धतीने करायचा. मेन याचे छोटे पॉइंट्स फक्त लक्षात ठेवायचे, तेवढंच डोळे दाखवून लक्षात ठेवायचं, त्याच्यावर पूर्ण लिहून टाकायचं. आणि लक्षात ठेवू, प्रश्न जर 8 मार्कला असेल तर कमीत कमी पुढची आणि मागची बाजू ही फुल प्लेज भरली पाहिजे आणि तिसऱ्या पानावर थोडंफार गेलं पाहिजे 8 मार्कसाठी. 6 मार्कसाठी असेल तर ही फुल प्लेज आणि इकडचं 5 मार्कसाठी असेल ही फुल प्लेज, मागचं हाफ पेज, या पद्धतीने लिहायचं. क्लिअर. आता थेरीचा संपला. न्यूमरिकल सब्जेक्ट. न्यूमरिकल मध्ये काय महत्वाचं आहे, कुठलाही समजा M3 आहे, बरोबर. M3 मध्ये समजा मी M3 शिकवतो. सो M3 मध्ये मी सांगितलं स्टोक्स थेरम आहे, सगळ्यांना व्हेरी IMP प्रश्न येतो. मग स्टोक्स थेरम मध्ये अख्खे स्टोक्स थेरम तुम्हाला करायला 10 प्रॉब्लेम करावे लागतील, त्यात 2 तास जाणार आहे. मग 10चे 10 प्रॉब्लेम आपण लक्षात ठेवणार का नाही. तर स्टोक्स थेरम मध्ये मी पण काय लक्षात ठेवले, फक्त त्याचे स्टेप्स काय. 3 स्टेप मध्ये स्टोक्स थेरम सोडवतो. पहिला आहे फॉर्म्युला W इंटिग्रेशन F बार डॉट DR बार. सेकंड स्टेप मध्ये मला सर्कल घ्यायचा आणि थर्ड स्टेप मध्ये मला इंटिग्रेशन काढायचं. बस स्टेप्स लक्षात ठेवल्या. आता कुठलाही प्रॉब्लेम आला मी या 3 स्टेप मध्येच टाकून देतो, झाला स्टोक्स थेरम सॉल्व. कळतंय तुला. सो कोणी काय तुला सांगेल उद्योग ते करायचे नाही आणि प्रॉब्लेम तर पाठ करत बसायचे नाही. काही पोरं असे येडे फॉर्म्युले पाठ करतात, सॉरी प्रॉब्लेम पाठ करतात, मॅथ्स प्रॉब्लेम पाठ करून होणार नाही. स्टेप्स लक्षात ठेव. आणि आता पुन्हा शहाणपणा करू नको की एखादा टॉपिक आहे समजा स्टोक्स थेरम आहे पण त्याच्यात समजा हे आहे गॉस डायव्हर्जन्स थेरम आहे, तो खूपच टफ आहे, तुझं डोकं नाही चालत ना, ते करू नको, स्किप कर. न्यूमरिकल सब्जेक्ट मध्ये पहिलं लक्षात घे की तुला सगळं करायचं नाहीये. तुला टॉप तू ठरव, तुला किती घ्यायचे, टॉपर व्हायचंय की तुला मिड लेवल राहायचं की लो लेवल राहायचं की जस्ट पास व्हायचंय, त्या हिशोबाने करत बस. एखादा टॉपिक खूप अवघड आहे तो स्किप कर, पण जो समजतोय त्याला डिटेल मध्ये कर. नाही तर चूक काय करशील, इकडे अर्ध करतो इकडे अर्ध करतो मग काहीच होत नाही. हे पण अर्ध नाही एक नाही अर्ध नाही, आपल्या ती मराठीत म्हणे ना एक ना धड भरावर चिंध्या, तसंच होईल. सो न्यूमरिकल मध्ये पहिल्यांदा हे क्लिअर करायचं की मला कुठले टाईप करायचे आणि कुठले अवघड आहे ते स्किप करायचे. हे क्लिअर झालं. आता सेकंड आलं की तुला फक्त स्टेप्स लक्षात ठेवायचे आणि स्टेप्स डोळे दाखवून आठवायच्या. कुठलाही प्रॉब्लेम आला तो स्टेप म्हणजे साचा झाला त्यात टाकून द्यायचा, बरोबर आन्सर येतं आणि सोडवायचा प्रयत्न करायचा. आपोआप जमतं, सोडवायचा प्रयत्न कर. कळतंय. सो या गोष्टी तुला न्यूमरिकल मध्ये क्लिअर करायच्या. न्यूमरिकल मध्ये अजून एक गोष्टी करू शकतो, जसं कॅल्सीच्या ट्रिक्स असतात भरपूर साऱ्या, युट्यूबवर सर्च कर. मी M3 मध्ये M1 M2 मध्ये स्टॅटिस्टिक मध्ये खूप साऱ्या ट्रिक दिल्या आहेत. तसं प्रत्येक टीचरच्या ट्रिक्स असतात, त्या जर केल्या तर न्यूमरिकल तुझे फटाफट कव्हर होऊन जातील. क्लिअर आहे. कुठला इथे न्यूमरिकल सब्जेक्ट असो. राहिलं डेरिव्हेशनला काही असा विशेष फॉर्म्युला नाहीये मित्रांनो. डेरिव्हेशनला जो फ्लो असतो तो 2-4 वेळा लिहून काढ. जसं
बघा ना, हुशार कॉम्प्युटर आयटीचे पोरं प्रॅक्टिकलला काय करतात, समजा प्रॅक्टिकल आहे कोडचा, डायरेक्ट कोडचे कोड लिहून काढतात 2-2, 3-3 पानाचा. जर समजतच नाही फ्लो, तसंच तुला डेरिव्हेशनला करायचं. डेरिव्हेशनला जास्त डोकं लावू नको. डेरिव्हेशन मध्ये जस्ट फ्लो समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि डायरेक्ट 2-3 वेळा लिहून काढ, उतारा करून काढ. एकदा लिहिलं झाकून ठेव, आठवून बघ. पुन्हा दुसऱ्यांदा लिही, झाकून ठेव, आठवून बघ. पुन्हा तिसऱ्यांदा लिही, झाकून ठेव. 2-3 वेळा लिहिलं की डेरिव्हेशन तुझं फिक्स होऊन जाईल. आणि हार्डली किती असतं, पूर्ण 4 युनिट मध्ये हार्डली 6-7 डेरिव्हेशन असतं जे काय विचारतात, तेवढेच तुला 2-4 वेळा लिहून काढायचे. सो थेरी, न्यूमरिकल आणि डेरिव्हेशन तिन्ही प्रकारच्या सब्जेक्ट INSEM ला कसं स्टडी घेऊन आउट ऑफ मार्क पाडायचे हे मी इथे गोष्टी क्लिअर केल्या एकदम सोप्या भाषेत आपल्या पद्धतीने. ओव्हर नाही सांगितलं. जे तू करू शकतो, मी केलंय तेच तुला सांगितलं, तेच फॉलो कर. क्लिअर आहे. आणि आता अभ्यास करताना पुन्हा आपलं पर्पल ऍप डाउनलोड कर. जे विषय अवघड जात आहे वेळ घालवू नको सेल्फ करण्यात. जे रेकॉर्डेड लेक्चर आहे त्यातलं फ्री लेक्चर बघ, तुला आवडले डेमो लेक्चर सबस्क्राईब करून घे. त्याच्यामध्ये तुला पेपर सॉल्व भेटेल, नोट्स भेटतील, IMP क्वेश्चन भेटेल. त्याच्यानंतर व्हिडिओ लेक्चर आहे, त्याच्या बाहेर पेपरला काहीच येत नाही. सो जे सबस्क्रिप्शन घेतलं तर तेवढंच करायचं. मग कुठल्या मित्राने सांगितले हा व्हेरी 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 IMP नाही करायचं. आम्ही सबस्क्रिप्शन मध्ये दिले तेच कर. ऍटलीस्ट तुझी स्कोरिंग तर कुठेच जात नाही. 2-1 वेळा चांगल्या ऍप्लिकेशन रिव्हिजन केली तर त्याच्या बाहेर काहीच करायचं नाही. तू वर्गात पहिला येशील, टॉप करशील, एवढी गॅरंटी देतो. सो पर्पल ऍप्लिकेशन घेऊन अभ्यास कर, वर्गात पहिल्या मित्रांनाही शेअर कर. अजून भरपूर मुलांचे डाऊट्स आहेत अभ्यास रिलेटेड, त्या पण व्हिडिओ मी पुढे देणारच आहे. सो चॅनल सबस्क्राईब कर.